मंडळी, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक देवी देवताला एक विशेष स्थान आहे। प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची उपासना करत असतो। मात्र कोणी यमदेवाची पूजा किंवा त्याची उपासना करत असल्याचे आपण कधी ऐकत नाही। यामागचे कारण जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? आपण ज्या देवाची पूजा किंवा उपासना करतो त्या देवाचे आपल्यावर आशीर्वाद राहतात। त्या देवतेचे तत्व आपल्या अवतीभोवती असतात। मात्र सूर्यपुत्र यमदेव हे मृत्यूची देवता आहे। त्यांना प्रसन्न करणे किंवा त्यांची उपासना करणे म्हणजे मृत्यू ओढावून घेण्यासारखे आहे आणि त्यामुळेच यमदेवाची पूजा हिंदू धर्मात केली जात नाही। पण त्यांच्या पूजेसाठी वर्षभरात एक दिवस असतो। आज आपण त्या दिवसाबद्दल आणि त्याच्या कथेबद्दल जाणून घेणार आहोत। अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो। धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे। कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो। आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात। लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो। या रात्री त्याची पत्नी त्यात झोपू देत नाही। त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात। महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते। सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो। वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते। जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात। या कारणास्तव यम आपल्या जगात यमलोकात परततो आणि अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात। म्हणूनच या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात। या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात। त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात। याने अपमृत्यू टळतो असा समज आहे। धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे, ती म्हणजे समुद्र मंथन। जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांचे शाप निवारणारास समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली। तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर घेऊन आला, म्हणून धन्वंतरीची या दिवशी पूजा केली जाते। या दिवसात धन्वंतरी जयंती असेही म्हणतात। मंडळी, सुख समृद्धीचे प्रतीक असलेला हा सण साजरा करीत असताना घरात व अंगणात दिवे लावतात। विद्युत रोषणाई करताना वास्तुशास्त्रानुसार थोडी काळजी घेण्याची गरज आहे। अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाईल। 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात दीप प्रज्वलनाचं विशेष महत्त्व आहे। तसंच घरात लक्ष्मी देवीच्या आगमनासाठी प्रत्येक जण घराला विद्युत रोषणाई सुद्धा करतो। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी देवीची आणि श्री गणेशाची पूजा केली जाते। या दिवशी घरात कुठेही अंधार नसावा, अन्यथा लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही। लक्ष्मीला संपत्तीची देवी देखील मानले जाते। लक्ष्मीजींना नियम आणि शिस्त जास्त आवडते, त्यामुळे दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजनाशी संबंधित गोष्टींची विशेष काळजी घ्यावी। कधी कधी माहितीच्या अभावामुळे अशा काही गोष्टी घडतात ज्याचा वाईट परिणाम होतो। दिवाळीत लक्ष्मी पूजनासह दिवा लावण्याचीही परंपरा आहे। दिवा लावून रोषणाई केली जाते। प्रकाश अंधार दूर करतो, जीवनात अंधार नसावा। दिवाळीच्या रात्री दिवा लावताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात। शास्त्रात दिवा लावण्याची पद्धत सांगितली आहे। दिवाळीच्या रात्री दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया। ऋग्वेदानुसार दिव्यात देवता वास करतात, त्यामुळे पूजेपूर्वी दिवा लावण्याची परंपरा आहे। यासोबतच कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो। शास्त्रानुसार देवाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर नेहमी दिवा लावावा। तुपाचा दिवा डाव्या हाताला ठेवावा आणि उजव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवावा। दिव्याची वात, दिव्याच्या वातीलाही विशेष महत्त्व आहे। जर तुम्ही तुपाची वात लावत असाल तर दिव्यात कापसाची वात लावणे उत्तम मानले जाते, तर तेलाचा दिवा लावताना लाल धाग्याची वात लावावी। दिवा लावल्यानंतर त्याच्या दिशेची विशेष काळजी घ्यावी। अनेक वेळा लोक याची काळजी घेत नाहीत, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते। दिवा कधीही कोपऱ्यात ठेवू नये, दिवा कधीही पश्चिम दिशेला ठेवू नये। यासोबतच दिवाळीत तुटलेला दिवा वापरू नये, यामुळे लक्ष्मीला राग येतो। दिव्याची ज्योत पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते। दिव्याची ज्योत पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते। दिव्याची ज्योत उत्तर दिशेला ठेवल्याने धनप्राप्ती होते। एरवी तुम्ही दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेला ठेवू नये, पण नरक चतुर्दशीला किंवा यमदीपदान असते त्या दिवशी दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत करून ठेवण्याची पद्धत आहे आणि यामुळे घरामध्ये अपमृत्यू होत नाही। त्रयोदशीच्या दिवशी विधिवत पूजा करून दीपदान केल्यास अकाली मृत्यूचा धोका टळतो।
ज्या घरात धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाच्या नावाने दिवा लावला जातो त्या घरात अकाली मृत्यूची भीती नसते। धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावावा। या दिवशी पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला ठेवला जातो। त्यामुळे मृत्यूनाम दंडपाशा भयम कालेन शामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यज प्रियतम मम या मंत्राचा जप केला जातो। मंडळी, वर्षभरात फक्त धनत्रयोदशीचा दिवस असतो जेव्हा यमराज या मृत्यूच्या देवतेचे दिवे दान करून पूजा केली जाते। तथापि काही लोक नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे छोटी दिवाळीच्या दिवशी देखील दिवे दान करतात। स्कंद पुराणानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केलेल्या दिव्याने अकाली मृत्यूचा धोका दूर होतो। अकाली मृत्यू आणि शत्रूंपासून मुक्ती मिळविण्यासाठी धनत्रयोदशीला म्हणजेच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष त्रयोदशीला घराबाहेर यमराजाच्या नावाचा दिवा ठेवावा। या दिवशी दिवादान केल्याने मृत्यूचा नाश होतो। यासाठी शेणाचा दिवा बनवून त्यात मोहरीचे तेल टाकून तो प्रज्वलित करावा। नंतर घरापासून दूर नेऊन दक्षिणेकडे तोंड करून एखाद्या नदी किंवा तलावाजवळ तो ठेवावा। हा उपाय सूर्यास्तानंतर करावा। तसेच रात्रीच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरी आल्यावर देखील हा उपाय करू शकता। यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या अकाली मृत्यूचे संकट टळते आणि कुटुंबातील अडथळे दूर होतात। याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री दिवादान केल्याने शत्रूंचा नाश होतो।